राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या वतीनं आज नाशिकमध्ये एका भव्य शेतकरी मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या संदर्भातच बोलण्यासाठी आमदार रोहित पवार आपल्यासोबत आहेत। आज एक आक्रोश मोर्चा तुम्ही आयोजित केला आहे, काय प्रामुख्याने तुमच्या मागण्या आहेत? एकतर इलेक्शनच्या आधी या सरकारमध्ये असणाऱ्या सर्व नेत्यांनी शेतकऱ्यांना शब्द दिला होता की जसं आम्ही सत्तेत येऊ तसं आम्ही कर्जमाफी करू। शेतकरी वाट बघत आहेत, आम्ही वाट बघत आहोत। आज शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेला आहे। कर्जमाफी केल्याशिवाय गत्यंतर नाही, त्यामुळे लवकरात लवकर कर्जमाफी व्हावी अशी आमची पहिली मागणी आहे। त्याच्याचबरोबर आपण बघितलं असेल मे महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता। 14 लाख हेक्टर जमीन ही या जमिनीचं नुकसान झालं होतं। अजूनपर्यंत त्याचा 1 रुपया मिळालेला नाही। ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा अशाच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। सप्टेंबर पहिल्या आठवड्यात 3 लाख हेक्टरचं नुकसान झालं आणि आत्ता आपण काल आणि आज बघितलं तर अजून मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। तर याच्यात सरकार काय करणार आहे? कारण का निकष जे होते इलेक्शनच्या आधी निकष हे चांगले होते, ज्याच्यामध्ये हेक्टरी मोबदला जो शेतकऱ्याला नुकसान भरपाई म्हणून मिळणार होता तो जास्त होता आणि जसं इलेक्शन संपलं त्याच्यामध्ये निम्म्याने कमी केलेलं आपण सर्वांनी बघितलेलं आहे। विम्याचे प्रश्न आहेत, त्याच्याचबरोबर कांद्याचा भाव, कपाशीचा भाव, टमॅटोचा भाव, भाताचा भाव, असे अनेक प्रश्न आहेत। या सर्व विषयांवर सरकारचं लक्ष केंद्रित करण्यासाठी आम्ही हे आंदोलन करणार आहोत। पवारसाहेब स्वतः रस्त्यावर उतरणार आहेत। सरकार काय करतंय हे मेन जे मुद्दे आहेत, जे महत्त्वाचे आहेत, ज्याच्यामुळे गरिबाला जगायचं का मरायचं असा तो प्रश्न निर्माण होतो, या विषयावर लक्ष न देता सरकार जातीवाद, धर्मवाद आणि त्याच्यावर राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करते असं आमचं मत आहे। मुंबईमध्ये आज सकाळपासूनच जोरदार पाऊस आहे। मागच्या काही दिवसांमध्ये ज्यावेळेस पाऊस झाला होता तुम्ही भेटी दिल्या होत्या, मुंबईची तुंबई ज्या पद्धतीने झाली होती तुम्ही पाहिली होती। आज पुन्हा अशाच पद्धतीची परिस्थिती निर्माण होईल अशी स्थिती आहे? आज आणि उद्या, म्हणजे काल तर पाऊस झाला, आज पण पाऊस आहे, उद्या पण पाऊस आहे। असं कळतं की मुंबई तर पाण्याखाली गेलेलीच आहे। मुंबईबरोबर इतर जी मोठी शहर आहेत त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे। त्याच्याबरोबर मराठवाडा आणि काही अहिल्यानगरचा भाग इथं सुद्धा आणि थोडासा जो विदर्भाचा भाग आहे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान, आणि खानदेशचा काही भाग काल इतका पाऊस झालेला आहे की शेतामध्ये उभी असणारी पिकंसुद्धा आता खराब झालेली आहेत। त्यामुळे ग्रामीण भागातल्या लोकांनाही अडचण आहे आणि शहरी भागातल्या लोकांनाही अडचण आहे, पण सरकार या बाबतीत कुठेही काही सिरियस आहे असं वाटत नाही। आपण बघितलं तर एक सुद्धा नेता अजून शेतात गेलेला दिसत नाही, नाहीतर शहरामध्ये कुठं फिरताना दिसत नाही। AC मध्ये बसून फक्त धोरणं करतायत आणि ACत केलेली धोरणं याचा 1 रुपयासुद्धा लोकांपर्यंत पोहोचत नाही। शरद पवार असं म्हणाले होते राज्यातील सामाजिक समतोल ढासळतोय, त्याच्यावर देवेंद्र फडणवीस असं म्हणाले, शरद पवार एक्स बोलले की आपण वाही समजायचं। काय शरद पवार एक्स बोलत असतील तर आपण त्याचा अर्थ वाही घ्यायचा, ते बोलतात तसं करत? बघा, देवेंद्र फडणवीस साहेब हे शब्दात खेळणारे नेते आहेत आणि अनेक वेळा आपण बघितलेलं आहे की अधिवेशनामध्ये सुद्धा अभ्यासू नेते सगळं मान्य केलं तरी ते कधी काही खरं बोलत नाहीत आणि धोरण करत असताना शब्द अनेक देतात, आश्वासनं अनेक देतात, पण ती काही पूर्ण करत नाहीत। प्रभू श्रीरामाचे भक्त सर्व आहोत, पण त्यांनी आपल्या सर्वांना काय सांगितलेलं आहे की वचन दिलं तर ते पाळायचं असतं। आम्ही त्या पद्धतीने वागतो, पण ते फक्त प्रभू श्रीरामाचं राजकारण करतात, पण दिलेलं वचन कधी पाळत नाहीत। नाही तर आत्तापर्यंत कर्जमाफी झाली असती, आत्तापर्यंत लोकांना मदत झाली असती, लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळाले असते। त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेब बोलत असताना ते नेहमी फक्त राजकीय बोलतात, त्यांच्या मनामध्ये फक्त राजकारण असतं आणि साहेबांचा विषय घेतला तर त्यांच्या भाषणात, बोलण्यात हे समाजकारण असतं। पवारसाहेब बोलत असताना सामाजिक सलोखा जो राजकीय दृष्टिकोनातून भाजप प्रेरित काही संघटनेली खराब केलेला या महाराष्ट्रामध्ये उद्या जाऊन खूप मोठ्या प्रमाणात अडचण इथे असणाऱ्या सामान्य लोकांच्या मुलामुलींना होईल असं साहेबांचं मत आहे। शरद पवारांना काल एक महत्त्वाची गोष्ट नमूद केली, मराठा आरक्षण उपसमिती नेमली, त्याच्यामध्ये सर्व मराठा नेते आहेत। OBC आरक्षण उपसमिती नेमली, त्याच्यामध्ये सर्व OBC नेते आहेत। मराठा समाजाच्या याच्यामध्ये केवळ गिरीश महाजन जे OBC नेते आहेत। एकंदरीत अशा पद्धतीनेच एका समाजाचे सर्व लोक येत असतील तर तेच विषय पुढे जातील आणि इतर समाजाला जो न्याय देणं अपेक्षित होतं ते होत नाही आहे। समाजामध्ये वाद निर्माण होतील अशा पद्धतीची धोरणं या सरकारची नाही, 100% त्यांचं तेच काम आहे। एकदा मराठा समाजाची समिती तुम्ही निर्माण करायची, दुसऱ्या बाजूला OBC समाजाची समिती तुम्ही निर्माण करायची। रस्त्यावर तर वाद सुरूच आहे, आपण सर्वांनी तिथं बघितलेला आहे आणि त्याच्याबरोबर मग आता जिथं कुठं समिती बसेल, एक समिती वेगळं काहीतरी बोलेल,
दुसरी समिती वेगळं काहीतरी बोलत. सरकार हुशार आहे. सरकार काय करतं, सरकारमध्ये सत्तेत असणारे नेते एका बाजूला वेगळी भूमिका घेतात आणि दुसरा नेता दुसरी भूमिका घेतात. म्हणजे सरकारमध्येच खेळ चालू आहेत आणि या खेळात मात्र जे सामान्य लोक आहेत, जे युवा आहेत, ते मात्र भरडले जातात. आणि आरक्षणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर याच्यात खूप खोलात आपण गेलो तर युवा वर्ग जो रस्त्यावर होतोय त्यांची अपेक्षा असते की आरक्षण मिळाल्यानंतर आम्हाला हाताला काम मिळेल. पण कदाचित त्यांना ही गोष्ट माहीत नाही, सरकारी नोकऱ्या आता संपल्यासारख्या आहेत. मोठ्या प्रमाणात कॉन्ट्रॅक्ट भरती या सरकारच्या माध्यमातून तिथं केली जाते आणि आरक्षणाचा फायदा हा नोकर भरतीला कुठेही होईल असं आम्हाला तिथं वाटत नाही. जे काय आहे ते राजकीय आरक्षणासाठी चाललेलं आहे. आरक्षणाचा लढा त्यांनी त्या ठिकाणी लढावा. पण आज प्रामुख्याने मुद्दे कुठले आहेत तर आज हाताला काम हा प्रामुख्याने मुद्दा आहे. पण हे सरकार काय, एका बाजूला आता ओबीसी विरुद्ध मराठा केलं, आता ओबीसीमध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर मग आता बंजारा समाज त्यांना आता हे ताकद देत चालले आहेत. ते एस टीमधून आरक्षण मागत आहेत. मग धनगर समाजाचा तोच मुद्दा अनेक वर्षांपासून आहे. मग त्यांचं वेगळं आंदोलन तिथं आता सुरू झालेलं नाही. ह्या सर्व आंदोलनामध्ये पुढाकार घेणारे सरकारमध्येच असणारे काही नेते आपल्या सगळ्यांना दिसतात. त्यामुळे कुठंतरी सामान्य लोकांना मेन विषयांपासून दूर ठेवायचं आणि असं पद्धतीने आरक्षणाचं राजकारण खेळायचं आणि त्यात ही येणारी स्थानिक स्वराज्य संस्थेचं इलेक्शन काढायचं अशी भूमिका या सरकारची दिसते. महिन्यामध्ये साहित्य संमेलन सातारला पार पडत आहे आणि याच्या अध्यक्षपदी पानिपतकार विश्वास पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याच्यावरून आता वादंग निर्माण होतोय, कुठेतरी नियमांची पायमल्ली झाली आहे असं अनेकांचं म्हणणं आहे. त्या बाबतीत मला खूप काही बोलता येणार नाही, कारण का तिथं कसं इलेक्शन होतं, कशा पद्धतीने अध्यक्षाला नियुक्ती दिली जाते हे मला तरी सांगता येणार नाही, कारण त्याचा खूप अभ्यास मी केला असं नाही. काल भारत पाकिस्तान मॅच झाली, भारतानं विजय मिळाला आणि हा सर्व विजय जो आहे हा जो हल्ला झाला होता त्याला समर्पित करतो अशा पद्धतीची प्रतिक्रिया कॅप्टन सूर्यकुमार यांनी दिली. बघा, राजकारण हे खेळात आलं नाही पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. पण नजीकच्या काळामध्ये जे काही घडलं, ज्याच्यामध्ये आपल्या देशावर पाकिस्तानमधून हल्ला झाला, त्यात सामान्य 27 लोक हे शहीद झाले हे आपण सर्वांनी बघितलं आहे. आणि देशातला सुरक्षित ठेवण्यासाठी आपले जे जवान तिथं लढले त्यातले अनेक जवान हे शहीद झाले. त्याच्याबरोबर पाकिस्तानमध्ये असणारे जे जनरल आहेत आर्मीचे, ते अमेरिकेत जाऊन भारताबद्दल अतिशय गलिच्छ काही गोष्टी बोलत आहेत. याच्यात क्रिकेटची मॅच खरंच घ्यायला पाहिजे होती का? ठीक आहे, तुम्ही मॅच घेतली, आमचा विश्वास खेळाडूंवर आहे, आमचा विश्वास सैनिकांवर आहे. ते जे कुठली जबाबदारी त्यांच्यावर टाकेल ते नक्कीच त्याला यश आल्याशिवाय राहणार नाही. काल आपली टीम जिंकली, त्यांचं मी अभिनंदन करतो. पण प्रश्न हा आहे, अशा वातावरणामध्ये खरंच ही मॅच घ्यायला पाहिजे होती का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामन अनिल संगरेसन, निलेश बुदावले, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.